नीटचा फॉर्म भरला, आता पुढच्या काय स्टेप्स आहेत? फॉर्म भरल्यानंतर महत्त्वाच्या 2 स्टेप्स आहेत. एक म्हणजे 10 ते 12 मार्चमध्ये करेक्शन विंडो आहे. यामध्ये नीटचा फॉर्म भरताना चुका झाल्या असतील तर त्यातल्या काही दुरुस्त करण्याची तुम्हाला संधी आहे. करेक्शन विंडोमध्ये काय बदलता येतं आणि काय बदलता येत नाही. मुख्य म्हणजे जे बदलता येत नाही त्यात जर चूक झाली असेल तर काय करायला पाहिजे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आज बघूया. आधी कोणत्या चुका करेक्ट करता येतात ते बघूया. तर करेक्शन विंडोमध्ये काय काय करेक्ट करता येतं? आईचं आणि वडिलांचं नाव करेक्ट करता येतं. कॅटेगरी आणि सब कॅटेगरी बदलता येते. इथे लक्षात द्या की तुम्ही जर कॅटेगरी अपग्रेड केली म्हणजे SC STचं OBC केलं किंवा OBCचं जनरल कॅटेगरी केली तर नीटच्या फॉर्ममधल्या फीचा डिफरन्स जो आहे तो तुम्हाला भरावा लागेल. नीट एक्झाम सिटी बदलता येते म्हणजे कोणतं सेंटर तुम्ही घ्याल ते बदलता येतं. नीट एक्झाम ज्या भाषेत तुम्हाला द्यायची आहे ती भाषा बदलता येते. नीटमध्ये तुम्ही याआधी किती अटेम्प्ट्स दिले होते ते बदलता येतं. तुम्ही 10वी किंवा 12वी कोणत्या राज्यातून केली ते देखील बदलता येतं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, करेक्शन विंडोमध्ये काय काय करेक्ट करता येत नाही आणि या पॅरामीटर्समध्ये नीटचा फॉर्म भरताना जर चुका झाल्या असतील तर त्याला काय उपाय आहे. आधी काय करेक्ट करता येणार नाही तर विद्यार्थ्याचं नाव करेक्ट करता येणार नाही. चूक झाली असेल तर पुढे काय करायचं ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड ईमेल ID हे बदलता येणार नाही. आधार और अदर आयडेंटिटी प्रूफ या नंबर्समध्ये काही करेक्ट करता येणार नाही. पासपोर्ट साईजचा फोटो जो तुम्ही अपलोड केला तोही बदलता येणार नाही. फिंगरप्रिंट इम्प्रेशन्स जे आधी अपलोड केलेले आहेत तेच राहतील, करेक्शन त्यामध्ये शक्य नाही आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नॉन करेक्ट टेबल फील्ड्समध्ये जर चुका झाल्या असतील तर काय करायचं. NTA असं म्हटलेलं आहे की फोटोग्राफ अँड सिग्नेचर संदर्भात काही जर सुधारणा NTA स्वतः सुचवायच्या असतील तर NTA तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारे कॉन्टॅक्ट करेल. मी आधीच सांगितलेलं आहे की ईमेल देताना त्या ईमेलमध्ये स्टोरेज फ्री आहे याचं काळजी घ्या. अदरवाईज फोटो वगैरे या सर्व गोष्टीमुळे व्हिडिओजमुळे स्टोरेज फुल होऊन जातं आणि ईमेल विद्यार्थ्यांना येत नाही. विद्यार्थ्याच्या नावामध्ये काही बदल करता येईल किंवा नाही हा मुद्दा मुळातच कॉन्ट्रोवर्शियल आहे. तो करेक्शन विंडो ओपन झाल्यावरच आपल्याला कळेल. परंतु अशा कुठल्याही फील्ड बाबतीत तुम्हाला करेक्शन करायचे असेल जे नॉन करेक्टेबल आहे तर NTA ईमेल लिहा, तुमची चूक डिटेलमध्ये लिहा आणि ॲडिशनली त्या करेक्शनचं एक ॲफिडेविट तयार करून घ्या. या संदर्भात काही जर मदत लागली तर निश्चितपणे आम्हाला संपर्क करा. आम्ही 100% तुमची मदत करू. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा कारण नीटचा फॉर्म भरताना त्यांच्या काही चुका झालेल्या असू शकतात आणि त्यांना मदतीची गरज असू शकते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की फॉर्म भरल्यानंतर महत्त्वाच्या 2 स्टेप्स आहेत. त्यातली एक करेक्शन विंडोची स्टेप आपण बघितली. त्यानंतरची स्टेप येणार आहे ती म्हणजे ॲडमिट कार्डची. त्या संदर्भातले सर्व डिटेल्स आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. आमचं चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत 100% पोहोचेल आणि तुम्ही सुरक्षित राहा. धन्यवाद.